Morning student, once again welcome to the class. Yesterday we have learned grammar section. Grammar section मध्ये आपण टाइप्स ऑफ ॲडवर्ब्स बघितलेले होते. नाउ टुडे वी आर स्टार्टेड पंक्च्युएशन. आणि पंक्च्युएशन मीन्स म्हणजे काय होते त्याच्यात की कॉमा कुठे द्यायचं, फुल स्टॉप कुठे द्यायचं, क्वेश्चन मार्क कुठे द्यायचं, एक्सक्लेमेटरी मार्क कुठे द्यायचं. तर हे झालं पंक्च्युएशन. तर आजच्या आपल्याला पंक्च्युएशनमध्ये द कॉमा कुठे द्यायचा हे आपल्याला शिकायचं आहे. द कॉमाचं जे चिन्ह असतं, सिम्बॉल असतं ते अशा प्रकारचं असतं. इज अ पंक्च्युएशन मार्क. हे काय आहे? कॉमा म्हणजे एक पंक्च्युएशन मार्क आहे. अँड इट मार्क्स अ स्लाइड पॉज इन अ सेंटेन्स. आणि त्याचं जे मार्क असतं ते अशा प्रकारचं असतं. अँड इट हेल्प विथ मेकिंग द मिनिंग ऑफ अ सेंटेन्स क्लिअर. आणि त्यामुळे आपल्याला जे सेंटेन्स असतं ते सेंटेन्स कळण्यासाठी आपल्याला क्लिअर होतं. For instance, a very popular sentence that shows the power of a comma is let's eat grandma. तर हे बघा, कॉमा कुठे दिला? लेट्स इट. म्हणजे एक वर्ड झाल्यानंतर त्यांनी कॉमा दिला, म्हणजे जेणेकरून कोणता जर वर्ड्स आलेला असेल जसं ग्रँडमा, मदर असं, तर त्याच्या अगोदर कॉमा आपण हा देत असतो. विदाउट द कॉमा द सेंटेन्स रोड्स let's eat grandma not only does the sentence and read incorrect, but its meaning also change completely. The comma is also used to separate item, qualities or name in a list. तर आपण कॉमा कुठे कुठे देत असतो? एखादं सेपरेट आयटम्स असेल किंवा एखाद्याची क्वालिटीज सांगितलेली असेल किंवा तिथे वेगवेगळे नावाची लिस्ट असेल, जसं सोहम, रोहन, कविता हे झालं नाव. तर ते नावाच्या नाव म्हणजे प्रत्येक नावानंतर कॉमा देतो आपण. तर अशा प्रकारे हे सेपरेट आयटम्स, क्वालिटी आणि नावासमोर आपण काय करत असतो? कॉमा देत असतो. मेरी कॉम हॅज ओन मेनी नॅशनल अवॉर्ड सच ॲज द अर्जुन अवॉर्ड, दिलं कॉमा, द पद्मश्री अवॉर्ड, द राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड अँड द पद्मभूषण. म्हणजे हे जे त्यांनी अवॉर्ड जिंकलेले आहे ते अवॉर्डच्या नंतर बघा किती जिंकले आहे त्यांनी? 4 जिंकले आहेत. तर अर्जुन अवॉर्ड नंतर कॉमा दिला, पद्मश्री अवॉर्ड नंतर कॉमा दिला, राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड अँड द पद्मभूषण, आणि शेवटला लास्टचा म्हणून त्याला अँड लागलेला आहे. आता आपल्याला नोट डाऊन करायचं आहे की वी डू नॉट यूज कॉमा बिफोर द लास्ट आयटम ऑर ऑर नेम इन अ लिस्ट. वी यूज अँड इन्स्टेड. तर आपल्याला हे नोट डाऊन करायचं आहे की कॉमा कधी नाही द्यायचा. जेव्हा आता बघा इथं अर्जुन अवॉर्ड, पद्मश्री अवॉर्ड आणि राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड अँड पद्मभूषण. अँड कसं लागलं? कारण की तिथे 3 नाव झालेले आहे, ऑलरेडी आयटम कंप्लीट झालेले आहे, आणि शेवटलं जे नाव आहे पद्मभूषण त्याला काय केलं आहे? अँडनी जोडायचं आहे. म्हणजे कोणतेही जर आता 3-4 नावं असेल तर 3 नावं जे आहे ते आपल्याला कॉमा द्यायचा आहे आणि सगळा शेवटला जो नाव आहे किंवा नेम आहे त्याला अँड लावून ते कंप्लीट करायचं आहे. Connect two parts of a sentence joined by conjunction such as and, but and or. जर सेंटेन्सचे जर 2 पार्ट असेल, 2 सेंटेन्स असेल, तर त्या 2 सेंटेन्सला जर आपल्याला जॉईन करायचं असेल तेव्हा आपण अँड, बट आणि ऑर याचा उपयोग करत असतो. आणि अँड, बट, ऑरच्या अगोदर आपण कॉमा लावत असतो. बघा इथे सेंटेन्स दिला, आय डिडंट हॅव स्पेसिफिक ड्रीम अँड गोल्स, बट आला, बटच्या अगोदर काय लावलं त्यांनी? कॉमा. बट अकम्प्लिशिंग एव्हरी जॉब असाइन वॉज माय गोल. नेक्स्ट आहे, इट इज सो थ्रिलिंग दॅट इट लेट्स अस फॉरगेट बॅरियर अँड डिव्हिजन अँड वी विश अँड प्रे फॉर अवर कंट्री टू विन. इथे 2 अँड आले आहे, त्यामुळे इथे फर्स्ट जे अँड आले आहे त्याच्या अगोदर काय लावलं आहे? बरीज अँड डिव्हिजन, कॉमा, अँड वी विश to set off a group of words that gives us additional information about a noun. तर कधी कधी जे ग्रुपमध्ये म्हणजे एक सेंटेन्स आहे आणि त्याच्यामध्ये ग्रुप ऑफ वर्ड्स आहे, तर त्या ग्रुप ऑफ वर्ड्समध्ये सुद्धा ॲडिशनल इन्फॉर्मेशन जे नाऊन येतात त्या नाऊनच्या अगोदर काय केलं जाते? कॉमा यूज केला जाते. जसं बघा, मॅरी कॉम आहे ना, तर मॅरी कॉम हे नाऊन आहे आणि त्याच्या अगोदर मेरी कॉमच्या नंतर काय केलं आहे त्यांनी? कॉमा दिला. द फर्स्ट इंडियन वुमन बॉक्सर टू विन अ गोल्ड मेडल इन द एशियन गेम्स.
कॉमा वॉज बॉर्न इन मणिपूर. तर मेरी कॉम हे एक नाऊन झालं आणि नाऊन झाल्यानंतर एक ग्रुप ऑफ वर्ड्स आला, एक खूप मोठा असं सेंटेन्स आला ज्याच्यामध्ये ग्रुप ऑफ वर्ड्स आले आणि ग्रुप ऑफ वर्ड्स आल्यानंतर तिथे कॉमा देऊन परत सेंटेन्स कंप्लीट केलेला. टू सेपरेट अँड इंट्रोडक्टरी वर्ड ऑर वर्ड्स फ्रॉम द रेस्ट ऑफ द सेंटेन्स. आणि इथे सेपरेट जे इंट्रोडक्टरी वर्ड्स आहे म्हणजे जसं सून आफ्टर आहे तर त्याच्या अगोदर आपण काय करत असतो, कॉमा देत असतो. अँड शी बिगॅन विनिंग नॅशनल अँड इंटरनॅशनल कॉम्पिटिशन. तर अशा प्रकारे आपण कॉमाचा यूज करत असतो. आता पंक्च्युएशन दिस पॅराग्राफ युजिंग कॉमा. आता इथे एक पॅराग्राफ दिला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कॉमा यूज करायचा आहे. तर कॉमा कुठे कुठे लागते ते बघा. बॉर्न इन 1961 आलं. तर त्याच्या अगोदर आपण काय केलेलं आहे, कॉमा दिलेला आहे. नाडिया कॉमेनिक became the first woman to score a perfect 10 in an Olympic gymnastic event at Montreal, Canada. आता मॉन्ट्रियल कॅनडा आहे तर हे सेंटेन्स एक ग्रुप ऑफ सेंटेन्स आहे म्हणून मॉन्ट्रियलच्या अगोदर मॉन्ट्रियल झाल्यानंतर इथे आपण कॉमा दिलेला आहे आणि कॅनडानंतर फुल स्टॉप आहे. ॲट द एज ऑफ द 14. आता इथे नंबर दिलेला आहे 14. एज किती आहे, 14 आहे. मग 14च्या अगोदर द रोमानियम जिम्नॅस्टिक. काय आहे, रोमानियम जिम्नॅस्टिक हे एक नाव आहे परत. नोन फॉर हर ग्रेस अँड ॲजिलिटी. रोमॅनिक जिम्नॅस्टिक नंतर परत कॉमा दिलेला आहे. अँड ॲगिलिटी नंतर परत कॉमा. ओन 3 गोल्ड मेडल्स अँड ब्रॉन्झ मेडल्स. म्हणजे त्यांनी इथे 3 गोल्ड मेडल्स आणि ब्रॉन्झ मेडल जिंकलेले आहे. कॉनॅमिक करेक्टली डज टेलिव्हिजन कॉमेंटरी नंतर परत कॉमा. राईट्स फॉर जिम्नॅस्टिक पब्लिकेशन्स अँड ट्रॅव्हल्स अराउंड द वर्ल्ड प्रोमोटिंग द स्पोर्ट्स. तर अशा प्रकारे आपण इथे कॉमा यूज केलेला आहे. म्हणजे 1961 नंतर कॉमा दिला, नंतर आहे मॉन्ट्रियल नंतर कॉमा, 14 नंतर कॉमा, जिम्नॅस्टिक नंतर रोमॅनियम जिम्नॅस्टिक नंतर कॉमा दिला, ॲजिलिटी नंतर कॉमा दिला आणि कॉमेंट्री नंतर कॉमा दिलेला आहे. तर अशा प्रकारे आपण कॉमा यूज करत असतो. नेक्स्ट आहे रायटिंग अ मेसेज. आता मेसेज कसा रायटिंग करायचा बघा. इन द स्पीकिंग सेक्शन यू लर्न द इटिक्वेट ऑफ हॅविंग अ पोलाइट टेलिफोन कन्व्हर्सेशन. हे एक टेलिफोन कन्व्हर्सेशन आहे आणि त्यामध्ये एक मेसेज सोडलेला आहे. तर तो मेसेज कशा प्रकारे राईट डाऊन करायचा बघा. रीड धिस कन्व्हर्सेशन बिटवीन रायमा अँड हर ब्रदर बास्केटबॉल कोच. तर रायमा आणि तिचा जो भाऊ आहे यांचं बास्केटबॉल कोचसोबत काय बोलणं झालेलं आहे भावाचा बद्दल, तर ते टेलिफोन कन्व्हर्सेशन त्यांनी केलेलं आहे आणि त्यावरून आपल्याला मग एक मॅसेज राईट करायचा आहे. जसं आता बघा, रायमा हॅलो कोच सेड हॅलो मे आय स्पीक टू वीर. तर रायमा काय म्हणत आहे कोचला की मी वीरसोबत बोलू शकते का. रायमा सेड सॉरी ही इज नॉट ॲट होम. मे आय नो हू इज कॉलिंग. तर ती म्हणत आहे की नाही तो घरी नाही आहे आणि तुम्ही कोण आहे. मग कोच काय म्हणतो, कोच सेड आय ॲम हिज बास्केटबॉल कोच. मी त्याचा बास्केटबॉल कोच आहे. अँड वी रिक्वायर्ड अ लेटर फ्रॉम हिज पॅरेंट्स ग्रँटिंग हिम परमिशन टू गो फॉर अ मॅच इन अहमदनगर ऑन फ्रायडे 24 ऑगस्ट. आणि मला एक लेटर द्यायचं आहे त्याच्या त्यांच्या पॅरेंट्सला आणि त्यांचं मला परमिशन पाहिजे आहे की जे शुक्रवार 24 ऑगस्टला अहमदनगर येथे काय होणार आहे, एक मॅच होणार आहे. तर त्या मॅचमध्ये त्याला पार्टिसिपेट करायचं आहे. काइंडली लेट हिम नो दॅट वी नीड द लेटर बाय टुमारो. रायमा सेड आय विल डू सो सर. मी ते करेल. अँड कोच सेड थँक्यू. तर ते जे लेटर आहे ते उद्या द्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे कन्व्हर्सेशन केलेलं आहे त्यांनी आणि कन्व्हर्सेशन केल्यानंतर आपल्याला यावर एक आता मॅसेज लिहायचा आहे. तर मॅसेज कशा प्रकारे लिहायचा बघा. रीड द मॅसेज रायमा लिव्स फॉर हर ब्रदर बिफॉर गोईंग ऑन अँड इरेंट. तर हे जे टेलिफोन कन्व्हर्सेशन केलेलं आहे रायमा आणि कोचचं दोघांचं झालं आहे भावाच्याबद्दल,
तर ते टेलिफोन कन्व्हर्सेशन आपल्याला इथे एक सॅम्पल म्हणून दिलं आहे. तर अशाच प्रकारचं सॅम्पल नेक्स्ट पेजवर आहे आणि त्याचासुद्धा आपल्याला मेसेज राईट करायचा. परंतु हे जे सॅम्पल आहे त्याबद्दल त्याचं कशा प्रकारे त्यांनी मेसेज राईट केलेला आहे ते बघायचं. मेसेज 16 ऑगस्ट 2018 त्यांनी तारीख दिलेली आहे. वेळ आहे 4:30 PM 4:30चा. वीर, युअर बास्केटबॉल कोच कॉल, म्हणजे तुझा जो बास्केटबॉल कोच आहे ते तुला बोलवत आहे. ही आस्क मी टू लेट यू नो दॅट यू विल नीड अ परमिशन लेटर फ्रॉम मम अँड डॅड टू गो फॉर युअर मॅच इन अहमदनगर ऑन 24 ऑगस्ट. तर तुझ्या जे कोच बास्केटबॉल कोच आहे त्यांनी काय केलं आहे, कॉल केलेला आहे आणि मम आणि डॅड म्हणजे बाबा आणि आईचं जे परमिशन लेटर आहे ते मागवलेलं आहे. आणि ती जी मॅच होणार आहे ती 24 ऑगस्ट अहमदनगर या ठिकाणी ती मॅच होणार आहे, अहमदनगरला 24 तारखेला. त्यामुळे द लेटर नीड टू बी हँडेड ओव्हर बाय टुमारो. त्यामुळे तुला जे लेटर दिलेलं आहे ते तुला स्वतःच्या हाताने नेऊन तिथे काय करायचं आहे, सबमिट करायचं आहे, हँडेड करायचं आहे. आणि इथं नाव दिलं तिने रायमा. म्हणजे अशा प्रकारे रायमानी मेसेज केलेला आहे तिच्या भावाला. तर असा मेसेज आपल्याला जो नेक्स्ट पिरियड होणार आहे त्यामध्ये परत एक सॅम्पल दिलेला आहे तशाच प्रकारचं. तर त्यावर आधारित आपल्याला एक मेसेज राईट डाऊन करायचा आहे, तो आपण नेक्स्ट पिरियडमध्ये पाहूया. तर तुम्हाला जे पंक्च्युएशन धिस पॅराग्राफ युजिंग कॉमाज आहे हा तुम्हाला काय करायचा आहे, नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचा आहे HW. तर पंक्च्युएशन धिस पॅराग्राफ युजिंग कॉमाज हा पॅराग्राफ तुम्हाला राईट डाऊन करायचा आहे. आणि हे जे कन्व्हर्सेशन आहे, टेलिफोन कन्व्हर्सेशन आहे रायमा आणि हर ब्रदर्स बास्केटबॉल कोच आणि कोचचं आणि रायमाचं, ते सुद्धा तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे. परत हे लिहायचं आणि त्याच्या खालीच एक मेसेज लिहायचा आहे जो वीर आणि रायमानी काय केलेला आहे, तयार केलेला आहे. तर तो रायमाचा मेसेज हा सुद्धा तुम्हाला HWमध्ये राईट डाऊन करायचा आहे.